अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण दुसरे स्वातंत्र्य आणि हक्क पाहत असताना आधीच्या तासाला आपण यातला काही भाग पाहिलेला आहे आणि आपण स्वातंत्र्याचे स्वरूप पाहत आहोत. तर स्वातंत्र्याचे स्वरूप पाहत असताना आपण थॉमस हॉब्ज या विचारवंताने स्वातंत्र्याविषयी जे काही विचार व्यक्त केलेले आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. थॉमस हॉब्ज या विचारवंताने स्वातंत्र्य हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. आणि तो असं सुद्धा म्हणतो की व्यक्तीवर कोणतंही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय. त्याच पद्धतीने तो असं सुद्धा म्हणतो, हा विचारवंत असे सुद्धा म्हणतो की मानवाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात. आणि या ठिकाणी थॉमस हॉब्ज या विचारवंताने स्वातंत्र्याचे स्वरूप सांगत असताना बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याचा त्याने अर्थ सांगितलेला आहे किंवा स्वरूप सांगितलेलं आहे. परंतु हा स्वातंत्र्याचा नकारात्मक अर्थ आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. कारण जीवन जगण्यासाठी उचित बंधनं असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. त्यानंतर बघा, दुसरा जो विचारवंत आहे जॉन लॉक, हा विचारवंत स्वातंत्र्याविषयी काय म्हणतो ते आपण पाहणार आहोत. तर जॉन लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे. आणि या विचारवंताने स्वातंत्र्याची जी संकल्पना मांडलेली आहे ही स्वातंत्र्याची संकल्पना ही नैतिकतेचा आधार घेऊन मांडलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. कारण हा विचारवंत असं म्हणतो की नैतिकदृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास कोणत्याही प्रकारची हानी पोचवू नये. म्हणजेच नैतिकदृष्ट्या व्यक्तीने जीवन जगत असताना इतरांच्या जीवनामध्ये इतरांच्या स्वातंत्र्याच्या हक्कास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये असं हा विचारवंत म्हणतो. आणि प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी उपभोग घ्यावायचा आहे. म्हणजे जीवन जगत असताना आपल्याला जर काही हक्क प्राप्त करावायचे असतील, अधिकार हे जर मिळवायचे असतील, स्वातंत्र्य हे जर मिळवायचे असेल तर आपणाला आपल्या कर्तव्यांचा विसर पडता कामा नये. आणि म्हणूनच हा विचारवंत असे म्हणतो की स्वातंत्र्य हे मानवी जीवनाचे त्या ठिकाणी महत्त्वाचे अंग आहे. अशा पद्धतीचा विचार हा विचारवंत मांडताना दिसतो. त्याच पद्धतीने जॉन लॉक यांनी स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलेले आहे. आणि या ठिकाणी त्यांनी सतसत विवेकबुद्धीला सुद्धा महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. तर हा विचारवंत असे म्हणतो की प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे, प्रत्येक व्यक्ती चांगली आहे, प्रत्येक व्यक्ती विचार करणारी आहे. आणि म्हणून त्यांनी सतसत विवेकबुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे त्या ठिकाणी समर्थन केलेले आहे. आणि विशेष म्हणजे अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना जॉन लॉक या विचारवंताने त्या ठिकाणी नाकारलेली आहे. यानंतरचा जो विचारवंत आहे तो म्हणजे रुसो, जॅक्वेस रुसो. या विचारवंताचा विचार करत असताना हा विचारवंत काय म्हणतो, तर हा विचारवंत म्हणतो की मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो, परंतु तो नंतर सर्वत्र वेगवेगळ्या बंधनांमध्ये तो काय होतो, अडकत जातो. अशा पद्धतीचा विचार या विचारवंताने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रुसो याचा जर आपण विचार केला तर रुसो याचा जन्म जिनेवामध्ये झालेला आहे. आणि या विचारवंताला फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असे म्हटले जाते. म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांतीचा जर आपण विचार केला 1789 मध्ये जी काही फ्रेंच राज्यक्रांती झाली, तर ही राज्यक्रांती होण्यासाठी जी काही परिस्थिती होती ही परिस्थिती निर्माण करण्याचं काम या विचारवंताने केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि म्हणूनच
या विचारवंताला फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असे म्हणतात. फ्रान्स राज्यक्रांतीचा किंवा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून याचा आपल्याला उल्लेख करता येणार आहे. तर रुसो याने स्वातंत्र्याचे स्वरूप सांगत असताना किंवा स्वातंत्र्याचा अर्थ सांगत असताना रुसो यांनी काय केलेलं आहे, तर स्वातंत्र्याचा एक वेगळ्या प्रकारे त्यांनी स्वातंत्र्याचा त्यांनी वेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे आणि स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेला आहे, विचार केलेला आहे. आणि हे विचार मांडत असताना व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. म्हणजे जर समाजाचा जर विकास होत असेल, समाजाचे जर हित साधले जात असेल, तर आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवले पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका या रुसो या पाश्चिमात्य विचारवंतांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्याची स्वातंत्र्याची जी काही संकल्पना आहे, ही स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्ग व्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. समाजामध्ये जे काही भेदभाव असतात, वर्गव्यवस्था असते, विषमता असते, या सर्वांपासून व्यक्तीला स्वातंत्र्य देणारी संकल्पना त्यांनी मांडण्याचा किंवा विचार मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेले आहे की विषमता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव जर समाजामध्ये असतील, तर हा भेदभाव किंवा अशा पद्धतीची विषमता ही स्वातंत्र्याच्या प्राप्तीतील अडथळा आहे. अशा पद्धतीचा विचार त्यांनी काय केलेला आहे, मांडलेला आहे. कारण समाजामध्ये जर विषमताच असेल तर आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग हा घेताच येणार नाही. कारण स्वातंत्र्य सर्वांपर्यंत पोहोचणारच नाही किंवा तशा पद्धतीचं वातावरणच समाजामध्ये असणार नाही. अशा पद्धतीचा विचार या विचारवंताने मांडलेला आहे. आणि आणखीन याच्या पुढे जाऊन हा विचारवंत म्हणतो की नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. बघा व्यवस्थित आहे का? जे वेगवेगळे समाज, मग नागरी समाज असेल किंवा राजकीय समाज, हे जे काही निर्माण झाले, तर या निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला किंवा निर्माण झालेल्या अशा समाजात नागरी समाज असेल, राजकीय समाज असेल, जे काही निर्माण झालेले आहेत, अशा समाजाच्या उदयामुळे जे निर्माण झालेले अडथळे आहेत, या अडथळ्यांपासून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे त्या ठिकाणी स्वातंत्र्य होय. अशा पद्धतीचा विचार या पाश्चिमात्य विचारवंताने मांडलेला आहे. आणि हा विचारवंत म्हणतो की व्यक्ती ही जन्मतः स्वतंत्र असते. व्यक्ती ही काय आहे, जन्मतः स्वतंत्र आहे. परंतु ती जसजशी मोठी होत जाते तसतशी ती समाजाच्या बंधनांमध्ये अडकत जाते. म्हणजेच व्यक्ती ही जन्मतः काय आहे, स्वतंत्र आहे, त्याच्यावर कोणतंही बंधन नाही. परंतु व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतशी ती समाजाच्या बंधनामध्ये अडकत जाते. ज्या पद्धतीने बघा कुटुंबाचे काही नियम असतात, समाजाचे काही नियम असतात. कुटुंबाचे नियम अलिखित असतात, समाजाचे नियम अलिखित असतात, परंतु ते आपणाला पाळावेच लागतात. आपण राज्याचा जर विचार केला, राज्यसंस्थेचा जर आपण विचार केला, शासन संस्थेचा जर आपण विचार केला, तर यांचेसुद्धा काही नियम असतात आणि ते नियम आपणाला पाळावेच लागतात. जर राज्याच्या नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर आपणाला त्या ठिकाणी शिक्षा होते. आणि म्हणून तो हा विचारवंत काय म्हणतो की व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे, परंतु ती जसजशी मोठी होत जाते तसतशी ती समाजाच्या, राज्याच्या बंधनांमध्ये, नियमांमध्ये अडकत जाते. अशा पद्धतीचा विचार या विचारवंताने या ठिकाणी मांडलेला आहे. आणि रुसोचा जर आपण विचार केला तर रुसो या विचारवंताने हॉब्ज आणि लॉकप्रमाणे स्वातंत्र्याविषयी विचार त्या ठिकाणी मांडलेले नाहीत असं आपल्याला म्हणता येणार आहे. म्हणजे प्रत्येक विचारवंताच्या विचारांमध्ये विविधता असल्याचं आपल्याला दिसतं. याच्यानंतरचा विचारवंत बघा, जेरेमी बेंथमसारखा विचारवंत असेल
तर या विचारवंताने सुद्धा एका वेगळ्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आणि याने सुद्धा स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे स्वातंत्र्य आणि सुख याचा संबंध आहे किंवा या दोन संकल्पना परस्परांशी निगडीत अशा पद्धतीच्या आहेत, अशा पद्धतीचा विचार या जेरेमी बेंथॅम या पाश्चिमात्य विचारवंताने मांडलेला आहे. आणि सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार या विचारवंताने मांडलेला आहे. म्हणजेच सुख जर आपल्याला प्राप्त करावायचे असेल, म्हणजे आपणाला जीवनामध्ये जर सुखी व्हावयाचे असेल आणि जीवनातील जर आपले दुःख टाळावयाचे असेल तर त्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे, अशा पद्धतीचा विचार हा जेरेमी बेंथॅम या विचारवंताने मांडलेला आहे. म्हणजेच या विचारवंताचा जर आपण स्वातंत्र्याचा जर विचार म्हणजे या विचारवंताचा स्वातंत्र्यविषयी विचार जर आपण अभ्यासला तर या विचारवंताच्या विचारांमध्ये अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि याला नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. मग नकारात्मक स्वातंत्र्य ही नकारात्मक बाजूने थोडक्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की नकारात्मक पद्धतीने या विचारवंताने त्या ठिकाणी स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. वास्तविक पाहता आपण पाहिलं की स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल किंवा त्याचा जर आपल्याला उपभोग घ्यावायचा असेल तर आपल्यावर काही बंधनंसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. मग प्रसंगी व्यक्तीच्या जीवनामध्ये जरी दुःख आले तरी पण त्या ठिकाणी चालणार आहे, कारण त्यातून समाजहित साधलं जाणार आहे. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण समाजाला वेठीस धरता कामा नये असं आपल्याला ठिकाणी नमूद करता येणार आहे किंवा सांगता येणार आहे. यानंतरचा विचारवंत आहे बघा जॉन स्टुअर्ट मिल. या विचारवंताचा जर आपण विचार केला तर या विचारवंताने स्वातंत्र्याविषयीचे जे काही विचार मांडलेले आहेत, अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचे विचार या विचारवंताने त्याच्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने ऑन लिबर्टी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये त्याने आपले स्वातंत्र्यविषयक विचार त्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि या विचारांच्या माध्यमातून त्याने व्यक्तीला व्यापक प्रमाणामध्ये हक्क अधिकार त्या ठिकाणी बहाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या विचारवंताचा जर आपण विचार केला तर जॉन स्टुअर्ट मिल याने स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे बघा. आणि राज्याच्या अमर्याद अधिकारांना त्याने विरोध केलेला आहे. म्हणजेच याने व्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य केलेले आहे आणि राज्याला जे काही अमर्याद त्या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा असतात याला या विचारवंताने त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी बघा किंवा त्याने दिलेली स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वतःवर म्हणजेच व्यक्तिशः स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर किंवा मनावर व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे असं हा विचारवंत म्हणतो. आणि मिलचे स्वातंत्र्यविषयक विचार आजही त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले जातात. म्हणजेच याने व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करत असताना त्याने राज्याला जे काही अधिकार बहाल केलेले आहेत किंवा राज्याचं जे काही व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण असतं याला त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आत्ता आपण पाहिलं की राज्याच्या नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर आपल्याला राज्यसंस्थेकडून त्या ठिकाणी शिक्षा होते आणि यालाच विरोध करण्याचं काम या जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्याचे असणारे स्वरूप हे सांगता येणार आहे. त्यानंतर बघा, स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना मांडण्याचं काम 1958मध्ये एका विचारवंताने केलेला आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला इसाया बर्लिन असं त्या ठिकाणी करता येणार आहे. तर स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना सांगत असताना म्हणजेच नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना सांगत असताना इसाया बर्लिन या विचारवंताने 1958मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना या निबंधामध्ये म्हणजेच कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना त्याने मांडलेल्या आहेत. त्याच्या निबंधामध्ये त्याने स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना 1958मध्ये मांडलेल्या आहेत आणि याचा उल्लेख आपल्याला नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य असं आपल्याला करता येणार आहे. तर सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवाद विचार प्रणालीच्या माध्यमातून त्याने मांडलेली आहे. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना त्याने आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना जी आहे ती अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन वेगवेगळ्या विचार प्रणालींच्या प्रभावातून त्या ठिकाणी मांडण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि इसाया बर्लिन याने स्वातंत्र्याविषयी मत व्यक्त करत असताना तो असं म्हणतो की स्वातंत्र्य हे बंधनरहित असते, म्हणजेच स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचं बंधनच नसतं, अशा पद्धतीचा विचार इसाया बर्लिन या विचारवंताने मांडलेला आहे. तर उदारमतवाद म्हणजे काय? उदारमतवाद म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं की त्याने या दोन संकल्पना मांडत असताना आधुनिक उदारमतवाद विचारधारेचा त्या ठिकाणी अवलंब केलेला आहे किंवा अभिजात उदारमतवादाचा त्याने अवलंब केलेला आहे किंवा त्याच्या माध्यमातून त्याने विचारप्रणाली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रभावाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने नव उदारमतवाद या विचारधारेच्या माध्यमातून सुद्धा त्याने या दोन संकल्पना मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग आपण विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या तासाला आपण हा उदारमतवाद काय आहे किंवा अभिजात उदारमतवाद काय आहे किंवा नव उदारमतवाद काय आहे याचा अभ्यास आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.